नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितावान भूयः। अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। वेदाविनाशिनं नित्यं येनमजमव्ययं कथं स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम। जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नीची साच आपजे। मग चेवून या पाहिजे तव काही नाही। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा दुसऱ्या अध्यायाचा विचार चिंतन आपण करत आहोत। 20व्या श्लोकाला आज प्रारंभ होतो आहे। मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मनुष्याने पहिल्यांदा विवेक संपादन करावा आणि त्या विवेकामध्ये सत काय आहे असत काय आहे याचा विचार केल्यानंतर असताचा परित्याग करणं आणि सत्तत्वाचं ग्रहण करणं याला खऱ्या अर्थाने विवेक असं म्हणतात। जोपर्यंत मनुष्य देहामध्ये विवेक प्राप्त होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान संपादन करण्यासाठी लागणारी योग्यता आपण संपादन करू शकत नाही। म्हणून साधन चतुष्टय सांगत असताना पहिल्यांदा विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व असा साधन चतुष्टयाचा विचार केलेला आहे। त्या विवेकामध्ये दोन पदार्थांचं मिश्रण पृथक्करण करण्याचं सामर्थ्य जे आपल्या बुद्धीमध्ये विद्यमान असतं त्यालाच विवेक असं म्हणतात किंवा त्याला आपण विचार असं म्हणतो। आणि मग विचार करत असताना विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले। मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी। विचार केल्यानंतर ज्या सहज असणाऱ्या प्रपंचाचा त्याग केला जातो, सर्वांचा निषेध झाल्यानंतर सर्व निषेधावधीभूत जे तत्व राहतं त्यालाच आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व असं म्हणतात आणि ज्ञानी पुरुष त्याचा स्वीकार करतात। म्हणून जो अनित्य पदार्थ असेल त्या अनित्य पदार्थामध्ये त्यांना सत्यत्व बुद्धी किंवा आस्तिक्य बुद्धी नसते। सामान्य पुरुषाला मात्र मिथ्या पदार्थामध्ये सुद्धा सत्यबुद्धी निर्माण होण्याची शक्यता असते। आज आपल्याला उदाहरण येणारच आहे। मनुष्याला स्वप्न पडतं। स्वप्न खरं का खोटं? खोटं का बरं? स्वप्नामध्ये जर आपल्याला तहान लागली स्वप्नामध्ये आणि झोपेला जाण्याच्या अगोदर एखाद्या व्यक्तीने आपल्या मस्तिष्काजवळ म्हणजे उशाजवळ तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे, बरोबर आहे की नाही? तहान कुठं लागली? स्वप्नामध्ये तहान लागली। किती अंतर आहे? फक्त एक हात जर वरती केला की त्याला पाणी मिळू शकतं, पण स्वप्नातली तहान लागली तर जागृतीतल्या पाण्याचा काही उपयोग होत नाही। स्वप्नातून जागा झाला तर तो काही पाणी पितही नाही। याचा अर्थ स्वप्न दिसण्यापुरतं आहे, अर्थात ते खोटं आहे। पण काही लोकांना स्वप्न जरी पडलं तर त्यांना ते इतकं खरं वाटतं की ते भगवान सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेले तर नंदी महाराजांच्या कानात सांगतात। याचा अर्थ काय आहे? स्वप्न जरी खोटं असेल तर त्या खोट्या स्वप्नाविषयी त्यांची सत्यत्व बुद्धी आहे। आणि महापुरुषांच्या जीवनामध्ये त्यांना जगत जरी दिसत असलं तरी पण त्या जगताच्या विषयी आस्तिक्य बुद्धी नाही। एवढाच त्यांचा आणि आपल्या समजुतीचा फरक आहे। परमार्थ करायचा म्हणजे काय करायचा? गुरुवर्य डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचे एक वाक्य सांगत असतात पाठामध्ये। परमार्थ करायचा म्हणजे परमार्थामध्ये बाह्य बदल अपेक्षित नाही, परमार्थामध्ये आंतरिक बदल अपेक्षित आहे। फक्त समजूत बदलणं यालाच परमार्थ असं म्हणतात। धांगडधिंगा करणं हा त्यांचा शब्द आहे बरं, त्याला परमार्थ असं म्हणत नाही। फक्त समजुतीमध्ये बदल होतो आहे। जगताकडे पाहत असताना आपण सत्यत्व बुद्धीने पाहतो, चालविते व्यवहार सत्य म्हणून। आणि संतांच्या बाबतीमध्ये सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे। कोणत्याही प्रपंचाचा त्यांना लेप लागत नाही।
याचं कारण त्यांच्याकडे विवेक आहे. आणि जोपर्यंत मनुष्याला विवेक प्राप्त होत नाही तोपर्यंत परमार्थाच्या प्रवासाला प्रारंभच नाही. म्हणून विवेक, वैराग्य, शमदमादी, षटक आणि मुमुक्षुत्व असा साधनाचा क्रम सांगितलेला आहे. ज्ञानोबाऱ्यांना जर आपण त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं प्रयोजन विचारलं तर ज्ञानोबाऱ्या म्हणतात, या ग्रंथाचं प्रयोजनच असं आहे, फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखो आवडी तो खाणी ब्रह्मविद्येची. ज्याही व्यक्तीला ब्रह्मविद्या संपादन करायचे असेल त्याच्याकरता ब्रह्मविद्येची खाण ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानोबाऱ्यांनी प्रगट केली आहे. सर्वांना विवेकाची जी उणीव भासते त्या विवेकाची प्राप्ती व्हावी, फिटो विवेकाची वाणी, याकरता या ग्रंथाची निर्मिती आहे. आणि संतांचेच फार मोठे उपकार आहे. जीवाची अपेक्षा आहे मला सुख प्राप्त व्हावं, तो त्यासाठी प्रयत्नही करतो. इहलोकातले प्रयत्न कमी पडले तर तो परलोकातले सुद्धा प्रयत्न करतो. पण त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याने इहलोकातलं राज्य संपादन केलं किंवा परलोकातलं दिव्य राज्यभोग संपादन जरी केले तरी पण सर्व सुख त्याला प्राप्त होईल असं मात्र सांगता येत नाही. जीवाला स्वतःच्या सामर्थ्याने सुखाची प्राप्ती नाही. ईश्वरही जीवाला सुख देऊ शकतो, पण काय करावं, तो कर्म सापेक्ष फलदाता आहे. म्हणून जसं जीवाचं कर्म असेल तसं त्याला सुख प्राप्त होतं. भागवतामध्ये विचार आलेला आहे, भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच सुखायेव ही साध्वनाम त्वादृशामच्युतात्मनाम. अर्थ असा आहे, देवाचं चरित्र अभक्तासाठी दुःखाला कारण आहे आणि भक्तांसाठी सुखाला कारण आहे. जगात एकमेव फक्त व्यक्तिमत्व असं आहे, सुखाय एव. संत महात्मे केवळ सुख करता सुखदातेच आहे. म्हणून देवाला सुखाची जर गुढी उभायची असेल तर त्याकरता सज्जनाचा हात असावा लागतो. ज्ञानोबाऱ्या म्हणतात की नाही 4थ्या अध्यायामध्ये, सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी. सुखाची पताका जगामध्ये लावायची असेल तर ती पताका संतांच्या हातानेच लावता येते. आज गुढीपाडवा आहे ना, म्हणून हा थोडासा विस्तार केला आहे. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याही जीवनामध्ये आज नूतन वर्षाला सुखाची, आणि तीसुद्धा आत्मसुखाची, भक्तिप्रेमसुखाची, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही, अशा व्यापक सुखाची पताका आपल्याही जीवनामध्ये आज लागावी. ते कोण लावू शकतं? ज्ञानोबाऱ्यांसारखे सज्जनच लावू शकतात. आणि त्यासाठी हात कोणता असेल तर ज्ञानेश्वरीचा आहे. सज्जनां करवी, करवी म्हणजे त्यांच्याकडून सुखाची पताका, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, आणि तोच भाग आपल्याला प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करूया. प्रस्तुत अंतवंत असणाऱ्या पदार्थांच्या विषयी ज्ञानी पुरुष शोक करत नाही. जे अविनाशी तत्व आहे तत्संबंधाने शोक करत नाही. उलट जो व्यक्ती या आत्मस्वरूपाला करता हंतारम मानतो किंवा हनन क्रियेचं कर्म मानतो, ते दोघंही जाणत नाही. आत्मा कुणाला मारतही नाही आणि कुणाला मारण्यासाठी प्रवृत्तही करत नाही, कारण त्याच्या ठिकाणी कोणताच विकार नाही. निर्विकारत्वात हा त्याचा हेतू आहे. आणि मग विकार कुठं आहे, किती प्रकारचे आहे? शरीराच्या ठिकाणी 6 प्रकारचे विकार आहे. किंबहुना जो जो पदार्थ निर्माण होतो त्याला जनजायते उत्पन्न होणं असं म्हणतात. आणि उत्पन्न झालेल्या पदार्थाला पुढचे 5 विकार आपोआपच लागतात. ते बाकीचे विकार थांबवता येत नाही, ते आपोआप लागतात. आपण उदाहरण पाहतो की नाही, एखादी व्यवहारामध्ये रेल्वे गाडी असते ना, आगगाडी म्हणतात त्याला. मग आता त्याचं जर इंजन पळालं समोरचं तर मागचे डबे ते आपोआप पळतात, त्याला ताकद लागत नाही. ताकद कोणाला लागते? फक्त त्या इंजनला ताकद लागते. मागचे मग 60-70 मालगाडी असेल तर मग फार मोठे डबे असतात त्याला, आणि प्रवासी असेल तर मग 12-22 असे काही प्रकार असतात. मग ज्याप्रमाणे इंजन पळालं तर मागचे असणारे त्याला बोगी का काय म्हणतात, ते आपोआप धावतात. तसं जायते विकार आला की मागचे 5 विकार आपोआप येतात. जायते अस्ति, अस्ति म्हणजे अस्तित्व दिसणं, वर्धते वाढणं, विपरिणमते बदल होणं, अपक्षीयते घसरण होणं,
आणि सरते शेवटी विकार आहे विनश्यती. शरीर उत्पन्न होतं, दिसतं, काही काळापर्यंत वाढतं, ठराविक काळानंतर त्याच्यात बदल होतो, घसरणही होते आणि शेवटी पिकलेलं पान ज्याप्रमाणे गळून पडावं तसं शरीर नष्टही होतं. हे 6 प्रकारचे विकार, याला षड्भाव विकार असं म्हणतात. हे सगळे शरीराच्या ठिकाणी आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताच विकार नाही. भगवान परमात्मा 20व्या श्लोकामध्ये तोच विचार सांगतात. न जायते म्रियते वा कदाचित. हा आत्मा कधीही जन्माला येत नाही आणि कधीही अंत पावत नाही. न जायते म्हणून अनादि आहे, न म्रियते म्हणून अनंत आहे. अनादि अनंत फक्त एकच तत्व, ज्याला आत्मतत्व असं म्हणतात. आणि ते आत्मतत्व आपल्यापेक्षा वेगळं नाही बरं, ते आपणच आहोत. निश्चय आपल्याला हा करायचा आहे. देहाच्या उत्पत्तीपूर्वीसुद्धा आपणच आहे. देह असतानाही आपण आहोत आणि देहाचा नाश झाला तरी आपणच राहणार आहोत. फक्त मध्यंतरी आलेला देह, त्याच्या अस्तित्वावर आपण आपलं अस्तित्व मानतो म्हणून आपल्याला रडावं लागतं. एखाद्या मनुष्याने ज्ञानोबाला उदाहरण देतात. आरसा समोर घेतला आणि आरशामध्ये स्वतःला पाहिलं. जेव्हा त्याने आरशात पाहिलं तेव्हाच तो आहे आणि आरसा गेला म्हणजे तो नाही असं आहे का? असं अजिबात नाही. आरसा समोर येण्याच्या अगोदरही तो होताच. आरशामध्ये फक्त प्रतिबिंब दिसलं आणि आरसा बाजूला गेला की तरी तोच राहतो. तसं शरीर म्हणजे एक प्रकारचा आरसा आहे आणि या आरशामध्ये आपण स्वतःला मी या रूपाने मानतो. हे आपलं मी म्हणजे एक प्रकारचं प्रतिबिंब आहे. मग आरसा फुटला, तसं शरीर नष्ट झालं तरी प्रतिबिंबावर काही बदल होत नाही. ते पुढचे उदाहरण तर फारच गोड येणार आहे. तसं न जायते ते अनादि आहे, न म्रियते अनंत आहे, कोणत्याही काळात जन्माला येत नाही, कोणत्याही काळामध्ये मृत्यूला प्राप्त होत नाही. शरीराप्रमाणे एकदा निर्माण झालं पुन्हा पुन्हा ते निर्माण होतं असंही नाही, किंवा शरीराप्रमाणे निर्माण झालं आणि मृत्यूच्या पश्चामध्ये अभावाला प्राप्त झालं पुन्हा असंही ते कधी होत नाही. का? अजहा, जन्मरहित आहे, नित्य, सर्वदा राहणारं, शाश्वत, एकरूप, पुराण, नित्य, नूतन हे शब्द आहे बरं त्यासाठी. शाश्वत आहे म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा विकार नाही. पुराण आहे म्हणजे अपक्षय नाही. नित्य, नूतन आणि शाश्वत शब्दाने अपक्षय, वर्धते, विपरिणमते हे सगळे विकार त्यामध्ये येतात. न हन्यते हन्यमाने शरीरे. का आरसा समोर ठेवीजे आणि आपण पे तेथ देखीजे तरी ते दवाची जालीजे. काय आधी नाही का परता केली आरिसा, लोप झाला तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा. ज्ञानोबा आपल्याला विचारतात की नाही, आरसा बाजूला गेला म्हणजे आपण नष्ट झालो का? नाही. आणि आरसा समोर आला म्हणजे आपण आहे असंही नाही. याचा अर्थ आरशासमोर असणाऱ्या व्यक्तीचं जे अस्तित्व आरशावर अवलंबून नाही, तसं आपलं जीवात्म्याचं अस्तित्व हे शरीरावर अवलंबून नाही. शरीर आलं काय आणि गेलं काय, आपण अखंड आहोतच. आपण दररोज शरीर सोडतो, दररोज ग्रहण करतो, फक्त ते आपल्या लक्षात येत नाही विवेकामुळे. स्वप्न आपण झोपेमध्ये गेलो, गाढ झोपेमध्ये, तर आपण या शरीराला सोडतोच की नाही? याचं तादात्म्य सोडतो ना, अहंकार सोडतोच आहे. एखाद्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो धावू लागला तर हे पाय हालतात का? नाही. याचा अर्थ त्याला नवीन शरीर तिथं प्राप्त झालं आहे आणि या शरीराला त्याने सोडलेलंच आहे. जीवात्मा प्रत्येक अवस्थेमध्ये शरीराला सोडतोच आहे. एका अवस्थेमध्ये त्याला ते कायम सोडावं लागतं. त्याला मृत्यू अवस्था असं म्हणतात. ते कायम सोडण्याचा जर अभ्यास केला तर जागृतीमध्ये आपल्याला तादात्म्य राहणार नाही. हा अभ्यास वाढवला पाहिजे. न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा जरी नाश झाला तरी तो मात्र मारला जात नाही. या आत्मस्वरूपाला अविनाशी, नित्य, अजम, जन्मरहित, अव्ययम, वृद्धी किंवा घट असा कोणताही विकार नाही. असं या आत्मस्वरूपाला जो आत्मत्वाने जाणतो ते मीच आहे असा पुरुष कथम, कशा प्रकारे, कम हंती, कुणाला मारील, कशा प्रकारे कुणाला मारील आणि कशा प्रकारे कम घात येते,
कोणाला मारण्यासाठी प्रवृत्त करेल, तो स्वतःही काही करत नाही आणि अन्यांकडून काही करवूनही घेत नाही. त्याच्याकडे स्वतःचंही कर्तृत्व नाही आणि प्रयोजक असणारं कर्तृत्वसुद्धा विद्यमान नाही. असा 20व्या श्लोकाचा विचार आता यानंतर ज्ञानोबाराय दृष्टांत देऊन आपल्याला हा सिद्धांत सांगतात. काल परवाही आपण विचार केला, ज्ञानोबाराय सिद्धांताचं प्रतिपादन करण्यासाठी अनेक प्रकारच्या दृष्टांताची योजना करतात. त्याचं पहिलं कारण, समोर अधिकारी जर अनेक असेल तर अनेक अधिकाऱ्यांसाठी अनेक प्रकारचे दृष्टांत सांगितले जातात. किंवा एकच अधिकारी असेल आणि जर त्याला पहिल्या दृष्टांताने नाही कळालं तर दुसरा सांगायचा, दुसरा नाही कळाला तर तिसरा सांगायचा. पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याला सोडायचंच नाही. अशी संत महापुरुषांची दया असते. त्या दयेतून ते अनेक प्रकारच्या दृष्टांताची योजना करतात. ज्ञानोबारायांचं अंतःकरण ती माऊलीच आहे. मग आईचं अंतःकरण कोणत्या का प्रकाराने व्हायना आपल्या बालकाला बोधसंपन्नता अवस्था प्राप्त व्हावी याकरिता ज्ञानोबाराय उदार मनाने पुढचा विचार सांगतात. पहिला दृष्टांत दिला आहे स्वप्नाचा. 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. जैसे स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नीची साच आपजे, मग चेवून या पाहिजे, तव काही नाही, तैसी ही जान माया, तो भ्रमता हासी वाया, शस्त्री हानितली या छाया, जैसी अंगी न रूपे, का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकार दिशे भ्रंशला, परी भानू नाही नासला, तयासवे ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया पैसे स्वरूपची, तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाश नाही स्वरूपी, मनोनी तू हे नारोपी, भ्रांती बापा. या सगळ्या ओव्यांचा खरं एकत्र विचार आहे. ज्याप्रमाणे एखादा धागा असतो आणि त्या धाग्यामध्ये फुलं ओवलेले असतात किंवा एखादी साखळी असते, त्या साखळीमध्ये प्रत्येक कडी एकमेकामध्ये गुंफलेली असते, तशा या ओव्यांचा विचार मागच्या पुढच्या ओव्यामध्ये गुंफलेला आहे. सगळ्या ओव्या एकत्रच आपण वाचल्या आहे. पहिलं उदाहरण दिलं आहे स्वप्नाचं. जीवाला 3 अवस्था कायम प्राप्त होतात. 3 अवस्थेमध्ये फिरणारं चैतन्य त्याला जीव चैतन्य असं म्हणतात. काल आपण विचार केला आहे, जीवाची राहण्याची घरं 3 आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. म्हणजे जीवसुद्धा त्याच्या नावावर 3 फ्लॅट आहे बरं. एक जागृतीतला, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये तो कायम याच्यामध्ये भ्रमण करतो. विशेष असं आहे, 2 अवस्था सर्वांना अनुभवाला मिळतात, जागृती आणि सुषुप्ती. जागृती आणि सुषुप्ती दररोजचीच आहे. स्वप्न दररोजच सगळ्यांना पडेल असं काही सांगता येत नाही. मला तर बरेच दिवस झालं स्वप्नच पडलं नाही. तुम्हाला पडत असेल तर भाग्यवान आहात तुम्ही. हे स्वप्न ही अवस्था कधीतरी अनुभवाला मिळते, पण जागृती आणि सुषुप्ती कायमची आहे. त्यातही थोडासा बारकाव आहे. जागृतीतून आपण स्वप्नात जात नाही सरळ. जागृतीतून पहिल्यांदा आपण गाढ झोपेमध्येच जातो आणि गाढ झोपेमध्ये काही खंड पडला की मग स्वप्न पडतं. स्वप्न संपलं की मग पुन्हा तो सुषुप्ती अवस्थेमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये जातो आणि मग अलार्म वाजला तर पुन्हा जागृतीमध्ये येतो. नाहीतर सहसा प्रवास असा घडत असं नाही. मग स्वप्न पडतं कसं, स्वप्न अनुभवाला येतं कसं, याचा विचार वेदामध्ये आला आहे बरं. अजूनही कोणताही विज्ञानातला वैज्ञानिक या विचारापर्यंत गेलेला नाही की जो विचार वेदामध्ये आलेला आहे. स्वप्न कधी पडतं आपल्याला, स्वप्नाचा विचार सांगितला. जागृतीमध्ये आपण जे पाहतो ऐकतो त्याचा संस्कार आपल्या मनावर होतो. ते घटना, पदार्थ, व्यक्ती, वस्तू, पदार्थ निघून जातात, पण त्याचा संस्कार मात्र आपल्या मनावर राहतो. आणि संस्कारजन्य जो विषय अनुभवाला येतो की नाही त्यालाच स्वप्न असं म्हणतात. संस्कारजन्य असतं. जागता जव असिजे, तव जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेव देखीजे, तेच स्वप्नी. जागृतीमध्ये आपण जे चिंतन करतो त्या चिंतनाचा परिपाक स्वप्नामध्ये आपल्याला अनुभवाला येतो. एखाद्याला स्वप्न पंढरपूरचंच पडत असेल तर समजून घ्यावं जागृती माझा दररोज हा वारी करत असेल, स्वप्नाचा परिणाम आहे. आणि एखाद्या स्वप्नात भूत दिसत असेल तर परिणाम काय आहे, जागृतीमध्ये तो चिंतनच तसं करत असेल. संस्कारजन्य ते स्वप्न असतं.
वेदामध्ये विचार असा आला आहे, आपल्या कंठामध्ये एक पुरितत नावाची नाडी आहे. किती मोठी आहे? मोठी नाही, किती छोटी आहे ते बघा. लहान मुलगा नुकता जन्माला आला, त्याच्या मस्तकावर असणारे केस घ्यायचा, त्याचे 100 भाग करायचे. एका केसाचे 100, जो 100 आहे त्याचे पुन्हा 100 करायचे. 100 गुणिले 100 किती होतात? 10,000. जे एका केसाचा 10,000वा हिस्सा जितका सूक्ष्म असेल तितकी आपल्या कंठामध्ये पुरितत नावाची नाडी आहे. इतकी लहान आहे, ते आपल्याला असं भिंग लावून सुद्धा दिसणार नाही. पण वेदामध्ये त्याचा विचार आला आहे. बालाग्रक्षत भागश्च शतदा कल्पितस्य च असा विचार आला आहे. 100व्या भागाचे पुन्हा 100 भाग, म्हणजे एका केसाचा 10,000वा सूक्ष्म भाग जितका लहान असेल तितकी कंठामध्ये पुरितत नावाची नाडी आहे. आणि त्या नाडीमध्ये आपलं मन फक्त एक क्षणभर जातं. झोपेतून बरं एक क्षणभर आपलं मन त्या नाडीमध्ये गेलं की आपल्याला स्वप्न पडतं. म्हणून डोळे जर उघडे असेल तर मनुष्य जागा आहे. डोळ्यामध्ये मन असेल तर जागृती, कंठामध्ये मन असेल तर स्वप्न, आणि हृदयामध्ये मन असेल तर गाढ झोप, असे ती प्रकार आहे. म्हणजे आपलं मन 3च ठिकाणी प्रवेश करतं. मग एक क्षणभर मन इतक्या सूक्ष्म नाडीमध्ये प्रवेश करतं, तेव्हा जीवाला स्वप्न नावाची अवस्था अनुभवाला येते. आणि स्वप्न काय पडेल काही सांगता येत नाही. कोणाला स्वप्नामध्ये राज्य मिळेल किंवा कोणाला स्वप्नामध्ये मृत्यूही प्राप्त होईल, पण जाग झाल्यानंतर त्याचा काही उपयोग नाही. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकाशी कारण, उपवडलिया जाण जिया परी. स्वप्न पाहत असताना स्वप्न खोटं आहे असं कधीच वाटत नाही. स्वप्न पाहताना स्वप्न खरंच वाटतं. जैसे स्वप्ना माझी देखीचे. पण काही स्वप्न खरे पण असतात बरं. त्या सिद्धांत बिंदू नावाच्या ग्रंथामध्ये या आपण 3 अवस्था म्हणतो की नाही, त्याने तिथं 9 अवस्थांचा विचार केलेला आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. याच्यामध्ये पुन्हा 3 अवस्था गुणाकार करायचा. जागृती जागृती, जागृती स्वप्न, जागृती सुषुप्ती, झाल्या 3. स्वप्न जागृती, स्वप्न स्वप्न, स्वप्न सुषुप्ती. त्याच्यात पुन्हा आता 6 झाल्या. सुषुप्ती जागृती, सुषुप्ती स्वप्न आणि सुषुप्ती सुषुप्ती, अशा 9 अवस्थांचा विचार केला आहे. त्यामध्ये एक अवस्था मानली आहे स्वप्न जागृती. स्वप्नच आहे पण त्याचं फल जागृतीप्रमाणे मिळतं. जसं की तुकोबारा म्हणतात ना, सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. हे जे स्वप्न पडलेलं आहे, पण स्वप्नातून बोध प्राप्त झाला म्हणून ती स्वप्न जागृती आहे. आणि कधी कधी काही माणसं जागे असतात पण मनाने बाहेर फिरतात ना, मग ती जागृती स्वप्न आहे. मनोरथ करतात की नाही, दिसायला जागा आहे, दिसायला पाठात आपल्यालाही असं वाटतं चांगलं ऐकतो आहे, पण ते फक्त डोळे आपल्याकडे असतात. तो गावाकडून चक्कर मारून येतो, सप्ताहाचं नियोजनही करून येतो, त्याला जागृती स्वप्न म्हणतात. आणि एखाद्याला स्वप्नामध्ये बोध होतो त्याला स्वप्न जागृती असं म्हणतात. आता सप्ताह येतो म्हणून ते सांगितलं नाही मी, चिंतन ते आहे ना. असू द्या. जैसे स्वप्ना माझे देखीचे, ते स्वप्नीची साच आपजे. स्वप्नामध्ये आपण जे पाहतो ते स्वप्न असेपर्यंत खरंच वाटतं. स्वप्नीची साच आपजे, मग स्वप्न संपल्यानंतर चेवूनिया पाहिजे. जाग होऊन जर आपण पाहिलं तर काही नाही, काहीच आपल्याला अनुभवाला येत नाही. स्वप्नातलं राज्य नाही आणि स्वप्नातलं मरणही नाही. स्वप्नाला आपण जितकं सहज सोडतो की नाही. स्वप्नातल्या दुःखाचा अंत व्हायचा असेल तर जागृतीला यावं लागतं, म्हणजे अवस्थांतर घडावं लागतं. स्वप्नातल्या दुःखाला नाहीसं करायचं तर जागृती नावाच्या अवस्थांतराला प्राप्त व्हा. आणि जागृतीतलं दुःख नष्ट करायचं असेल तर आत्मस्वरूपाच्या जागृतीला या. म्हणजे जागृतीतलं दुःख नष्ट करायचं असेल तर अवस्थांतर नाही, बोधांतर घडावं लागेल. म्हणजे आत्मबोध प्राप्त झाला की जागृतीतल्या सगळ्या दुःखाचा नाश होतो. चेवून या पाहिजे तव काही नाही. स्वप्नातला एकही पदार्थ अनुभवाला येत नाही. आपण कायमच उदाहरण पाहत असतो. जनक राजाला स्वप्न पडलं, राजा आहे, राज्यकारभार चालवल्यामुळे व्यस्त होता.
जो मनुष्य दिवसभर व्यस्त राहतो त्याला रात्री लवकर झोप लागते आणि ती गाढ झोप लागते. ज्याची दुपारी जास्त झोप होते ना त्याला रात्री लवकर झोप लागत नाही. तो झोपेची वाट पाहतो, कधी येणार कधी येणार, असं होतं की नाही. जागृतीमध्ये चांगले कष्ट करावे, चांगले कष्ट. बघा ना, जे माणसं ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये दिवे घाटाला चढून जातात आणि प्रामाणिकपणाने भजन करतात, बरं मग आई व एकादशी चला वाटप केंद्रावर, असं नाही करत. फक्त भजन करतात, थकतात चांगल्या प्रकारे. दुसऱ्या दिवशी त्यांना द्वादशी सोडण्यासाठी उठवावं लागतं. उठा पांडुरंगा प्रभात समोर पातला म्हणावं लागतं की नाही. ज्याचे कष्ट चांगले असतात त्याची विश्रांती पण चांगलीच असते. आता राजा आहे, राज्यकारभार केल्यामुळे विश्रांती कुठं दिवसभर. सायंकाळी चंदनाच्या पलंगावर फुलांची शय्या त्यावर झोपला आणि झोपल्यानंतर स्वप्न पडलं. राजाला स्वप्न कोणतं पडतं माहिती आहे का? आक्रमणाचं. जनक राजाला ते स्वप्न पडलं ना, झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये परकीय राजाने आक्रमण केलं. इतक्या चांगल्या प्रकारचा घनघोर युद्धाचा प्रसंग आला की एका प्रसंगामध्ये आता आपल्याला मरावंच लागेल. जनक राजाने स्वप्नात विचार केला, स्वप्नात बरं आपण वाचलो तर राज्य परत कमवता येईल, पण पहिल्यांदा स्वतःला वाचवलं पाहिजे. रथातून उडी टाकली, पलायन करायला प्रारंभ केला. जंगलातून दुसऱ्या जंगलात, दुसऱ्या जंगलातून दुसऱ्या राज्याच्या हद्दीमध्ये प्रवेश केला. रात्रभर धावतात, अंगावरचे असणारे राजवस्त्र फाटून गेले. पळाल्यामुळे शरीर ग्लानीला प्राप्त झालं, कांतीच बदलली. एका काळाचा राजा दुसऱ्या दिवशी सकाळी ओळखूसुद्धा येईना की हा राजा आहे का दुसरा कोण आहे. मृत्यूच्या भयाने रात्रभर धावत होते. भूक लागली, सकाळी एका रस्त्यावर थांबले आणि इथे कुठं अन्न मिळतं का विचारणा केली. कोण सांगणार आहे? त्या रस्त्याने काही भिकारी चालले होते. भिकाऱ्यांना विचारलं, का हो इथे कुठं अन्न मिळेल का? ते म्हणे समोर अन्न सत्र आहे, आम्ही अन्न सत्रामध्ये जेवायला चाललो, तुला यायचं आहे? राजा आहे बरं. हो मला यायचं आहे. पण ते भिकारी म्हणले आमची एक अट आहे. म्हणे काय? तो नवीन भिकारी आहे ना आज? म्हणे हो. मग आमच्या मागं चालायचं, कारण आम्ही माझे विद्यार्थी माझी भिकारी आहोत, आम्ही जुने आहोत ना, पुढं जायचं नाही, तो आमच्या मागं राहायचं. राजा आहे जनक राजा, पण भीक घेण्यासाठी ताटसुद्धा जवळ नाही, पात्रही नाही. बाकीच्या सगळ्या भिकाऱ्यांना ते काहीतरी अन्नदान मिळालं. जनकाचा क्रमांक आला, खिचडी संपली. कधी कधी होतं बरं असं, आपण रांगेमध्ये उभं राहावं, काही नाही बघा भांडे घासायची सेवा मिळते, मग बाकी काहीच मिळत नाही. तेव्हा मला काहीतरी द्या, भूक लागली, काही राहिलं नाही. पातेल्याला खाली तरी काही लागलं असेल की नाही. आणि मग ते खाली लागलेली खिचडी त्यांनी काढली, पात्र नाही तर मग हातात घेतली. पाण्याजवळ जाऊन चांगली मनाने खाऊ आनंदाने प्रारंभ करतात. एका घारीने झडप मारली. झडप मारल्याबरोबर जनकजी पडले स्वप्नात. बरं जसे पडले तसे महालात जागे झाले. जागा झाल्यानंतर पाहतात तर अन्न सत्र नाही, हातात खिचडी नाही, 4-5 भिकारी नाही. मग काय दिसलं? जागता पहारा देणारे सैनिक, चंदनाचा पलंग, सुवर्णाचा मुलामा दिलेला राजमहाल. विचार केला, थोड्या वेळापूर्वी मी पाहिलं ते खरं का आता मी जे पाहतो आहे ते खरं? दुसऱ्या दिवशी लोकांना विचारलं, विद्वान लोकांना, हे खरं का ते खरं? ते विद्वान लोक म्हणायचे, हे तर कोणत्या अभंगात नाही आलं, हे खरं का ते खरं? हे काय विचारतात म्हणे. राजा आम्हाला काही सांगता येईना. सांगता येईना? एवढे दिवस आमच्या राज्य दरबारामध्ये राहतात, पेन्शन घेता आणि साधं उत्तर देता येत नाही तुम्हाला. नशीब आपल्याला कीर्तन झाल्यानंतर लोक प्रश्न विचारत नाही. विचारले तर मग आपल्याला अभ्यासच करून जावं लागेल. महाराष्ट्राचे तसे उपकारच आहे कीर्तनकारावर की ते बिचारे काही विचारत नाही. मग त्या राजाने विचारलं विद्वानांनी, मग काय अभ्यास करता तुम्ही? हे खरं का ते खरं सांगत नाही. सगळ्यांना तुरुंगामध्ये टाकलं. अष्टावक्र आले किंवा याज्ञवल्क्य आले आणि त्यांनी सांगितलं, राजा जसं हे तसंच ते. म्हणजे काय? जर तुला हे खरं वाटत असेल तर ते स्वप्नसुद्धा खरंच आहे, आणि स्वप्न तुला खोटं वाटत असेल तर हे पाहतो आहे
हे सुद्धा खोटंच आहे. चेवून या पाहिजे तव काही नाही. आता तेच ज्ञानोबाला सांग, तैसी हे जाण माया. स्वप्नामध्ये पाहिलं जसं स्वप्नातलं खरं वाटतं तसं हेही आपल्याला खरंच वाटतं की नाही. आता हा आपला पाठ सुरू आहे, खरंच आहे की नाही. पण खरं जर स्वरूपाने पाहिलं तर हा पाठसुद्धा काय आहे, स्वप्नच आहे. आणि महाराज स्वप्न उगं थोड्या काळापर्यंत पुरतं हो, आपला पाठ तर 1 तास चालतो. स्वप्नातही असंच वाटत असतं की मी आता 3-4 पिढ्या पाहतो आहे. स्वप्नातला विस्तीर्ण देश आणि विस्तीर्ण काल हा सुद्धा स्वप्नाप्रमाणे थोडीच वाटतो आहे, तोही प्रदीर्घच वाटतो. तसं हेही आपल्याला पडलेलं दीर्घ स्वप्नच आहे. मग तुम्ही असं मला, महाराज पाठ जर स्वप्न असेल तर उद्यापासून यायचं का नाही, हे कळण्यासाठी यावं लागतं. तैसी हे जाण माया. हे नाम, हे जगत दिसतं आहे ना, हे माया आहे, भ्रमयुक्त आहे, दिसण्यापुरतं आहे. तो भ्रमत हास्य वाया. अर्जुना, तो व्यर्थ भ्रमाला प्राप्त होत आहे. स्वप्न ज्याप्रमाणे स्वप्नातच खरं वाटतं तशी जागृतीसुद्धा आपल्याला पाहत असताना खरीच वाटते आहे. आपल्याला स्वप्न खोटं वाटतं ना, तसाच विचार व्हावा. जागृतीसुद्धा आपल्याला खोटी वाटावी. ज्या दिवशी आपल्याला जागृती खोटी वाटेल त्या दिवशी आपले परस्परातले भांडणं राहणार नाहीत. परस्परातले कलह, द्वेष, मत्सर, स्पर्धा हे सगळे विकार निघून जातील. स्वप्न वाटलं पाहिजे. काल आपला काही व्यवहार झाला असेल तर ते कालचं स्वप्न होतं, ते आज आपण धरून राहतो. आज आपला जो व्यवहार आहे स्वप्नतुल्य आहे, स्वप्नाप्रमाणेच आहे. त्यामुळे यामध्ये सुद्धा ममत्व ठेवण्याचं काही कारण नाही. म्हणून जागृती आणि स्वप्न तुल्य झालं की आपल्या जीवनातल्या बऱ्याच दुःखावर आपल्याला उपचार सापडेल, उपाय प्राप्त होईल. पण आपल्याला ते सोडायचं नसतं ना. आपण वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून नवचे. ते सर्पाचं ठीक आहे, पण आपणही धरूनच राहतो की नाही, ते सोडायचं नसतं आपल्याला. म्हणून तैसी हे जाण माया. सोडणं सोपं आहे, धारण करणं कठीण आहे. सोडायला काय लागतं, फक्त अहंता सोडायची आणि ममता सोडायची. मुक्तच आहे तो मनुष्य. नळीला पकडल्यानंतर पोपटाला श्रम आहे, कन्नळीला सोडण्यामध्ये सुलभता आहे. पकडून ठेवायचं म्हणलं तर फार कष्ट आहे, सोडायचं म्हटलं की तर नळिकेवरून उठिला. जैसा शुक शाखे बैसला तैसा मूळ अहंते ठाकीला तो मी म्हणून. म्हणून आपलं चिंतन एवढं चांगलं असावं, चिंतनाची दिशा एवढी चांगली असावी की आपल्याला जागृतीतला सगळा प्रपंचसुद्धा स्वप्नाप्रमाणे वाटावा. देखो नि न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चैल्या जेवी. हे तुकोबारांची देवाला प्रार्थना आहे. तो का म्हणे ऐसे झाली या वाचून करणे तो शीन वाटत तसे. देवा, असं झालं पाहिजे आमच्या जीवनामध्ये की आम्ही प्रपंचाला जरी पाहिलं तर ते स्वप्नातल्या सृष्टीप्रमाणेच आम्हाला वाटावं. इतकी आमची चिंतनाची दिशा योग्य असावी, तरच आपल्याला दुःखाचा आवेग आपल्या जीवनामध्ये कमी होऊ शकतो. कालचं स्वप्न आपल्याला आज आठवत नाही, तसं कालचा व्यवहार आज आपल्याला आठवला नाही पाहिजे. मग तर अवघडच व्हायचं व्यवहाराचं. काही लोक याचा वापर वेगळ्या पद्धतीनं करतील बरं. म्हणजे काल एखाद्याकडून 1 लाख रुपये घ्यायचे आणि तो आज मला उद्या बरं स्वप्नीची या सृष्टीचे इल्याजे असं म्हणले की नाही. असंही होऊ शकतं. हा लबाड आहे. असा व्यवहार करणारा हा वेदांताचा अधिष्ठान घेतो आहे. म्हणजे घेण्यापुरतं त्याला सत्य वाटतं, द्यायचा प्रसंग आला की स्वप्न, असा त्याचा अर्थ नाही. हे समान वाटलं की साधकासाठी ते महत्त्वाचं आहे. तैसे हे जाण माया, तो भ्रमत हास्य वाया. हे मायाच आहे. नाही पण त्याप्रमाणे दिसणं त्याला माया म्हणतात. या मासा माया. जे नाही पण आहे अशाप्रमाणे वाटते त्याला माया असं म्हणतात. आणि ती पाहिल्यानंतर तो भ्रमत हास्य वाया, तो व्यर्थ मात्र भ्रमालाच प्राप्त होतो. ते गारुडी लोक खेळ करतात. खेळ दाखवताना माती घेतात हातामध्ये आणि मुठी उघडा बरं. आपण आपली मूठ उघडली की त्या मातीपासून साखर तयार करतात. ती खरी का खोटी? खोटी आहे. जर ती खरी असती तर साखर कारखान्याच्या मालकापेक्षा गारुडी श्रीमंत झाला असता. तसं नाही घडत. बरं, तो आपल्याला पैसे दाखवतो आणि खेळ संपला की आपल्यालाच पैसे मागतो. असं होतं की नाही व्यवहारामध्ये?
कारण त्याची दाखवण्यापुरती माया आहे। सामान्य माणसं त्याला पाहून विसरून जातात। तो अर्जुना तू सुद्धा भ्रमत हाशी वाया, व्यर्थ भ्रमाला प्राप्त होतो आहे। शरीरसुद्धा मायाच आहे आणि जगसुद्धा माया कार्यप्रपंचच आहे। त्याचं कारण माया किंवा विद्या आहे, व्यष्टी आणि समष्टी अंगाने। पण त्याला खरं मानल्यामुळे मनुष्य भ्रमाला प्राप्त होतो। रज्जूवर सर्प पाहिला तर मनुष्य घाबरतो, शुक्तीवर रजत पाहिलं की लोभ प्राप्त होतो। असं वाटतं चांदी घ्यावी, सर्प पाहिला की लगेच पळावं, पण हा भ्रमच आहे। आणि भ्रमयुक्त असणारा पदार्थ कशाही प्रकारे अधिष्ठानाची लाभहानी करत नाही। रज्जूवर सर्प भासला म्हणजे काय रज्जू विषारी होते का? नाही। पुष्पमाळा भासली म्हणजे रज्जू सुगंधित होते? अजिबात नाही। कारण का अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाची कशाही प्रकारे आपल्या गुणदोषाने हानी करत नाही। उदाहरण दिलं आहे, शस्त्रे हानितलिया छाया जैसे अंगीन रूपे। छाया हानितलिया, हानितली म्हणजे हाणली असता, वार केला असता। कशावर वार केला? आपल्या सावलीवर। कशाने वार केला? शस्त्राने। शस्त्रे छाया हानितलिया, एखाद्या धारदार तीक्ष्ण शस्त्राने आपल्या सावलीवर वार केला। मग सावली मारल्याबरोबर आपल्या अंगाला जखम होत असेल का? होत नाही, अजिबात होत नाही। का? सावली आपल्यापेक्षा, आपल्या शरीरापेक्षा वेगळी आहे। वेगळ्या असणाऱ्या सावलीला वर वार केला तर जसं शरीराला लागत नाही, तसं शरीराची लाभहानी झाली तर आत्म्याला धक्काही लागत नाही। शस्त्रीय हानितलिया छाया जैसी अंगी, अंगी म्हणजे शरीरावर, न रूपे, कोणत्याही प्रकारे लागत नाही, घुसत नाही किंवा प्रहाराचा कोणताही परिणाम होत नाही। कारण शस्त्राचा शरीर वेगळं आहे, सावली वेगळी आहे। सावलीच्या नाशामुळे शरीरावर कोणताही परिणाम होत नाही। पण एक चिंतन असं आहे, सावलीचं अस्तित्व शरीरामुळे आहे। शरीर असेल तरच सावली आहे, पण सावलीवर जरी प्रहार केला तर शरीरावर काही होत नाही। तसं आत्म्यामुळे जगत आहे आणि जगताचा प्रलय काळामध्ये नाश जरी झाला तर आत्म्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही। इतकं त्याचं चांगल्या प्रकारचं अस्तित्व आहे। पुढे उदाहरण देतात, या सगळ्या उदाहरणातून एकच सांगायचं आहे, उपाधीचा नाश झाला तरी चैतन्याची हानी होत नाही, किंवा शरीराचा जरी लोप झाला तर शरीर धारण करणाऱ्या शरीरीवर म्हणजे आत्मस्वरूपावर त्याचा कोणताही प्रकार विकार होत नाही। दुसरं उदाहरण देतात, का पूर्ण कुंभ उलंडला तेत बिंबाकार दिशे भ्रंशला, परिभानो नाही नासला तयासवे। का म्हणजे अथवा पूर्ण कुंभ, कुंभ म्हणजे मातीचा असणारा घट आणि पाण्याने पूर्ण भरलेला आहे, स्वच्छ पाण्याने। ते बरोबर उदाहरण आलं बरं। पूर्ण कुंभ का घेतला? कारण उन्हाळा प्रारंभ झाला आहे ना आता। उन्हाळ्यामध्ये पाणी कोणतं प्यावं? फ्रीजमधलं? हां, त्याने आतडे कडक होतात, बद्धकोष्ठता, आणि मग ते हृदयविकारापर्यंत जाऊ शकतं। नैसर्गिक पद्धतीनं मग मातीच्याच असणाऱ्या घटातलं पाणी पिलं पाहिजे। आता जाऊ दे तो विषय। पूर्ण कुंभ उलंडला, पाण्याने भरलेला पूर्ण कुंभ होता। आता पाणी स्वच्छ असेल तर त्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं। कशामध्ये? पाण्यामध्ये। आणि आपण पाणी ओतून दिलं, संपलं काय? पाणी संपलं। त्या पाण्यातलं प्रतिबिंब तेही संपलंच की एक प्रकारे। पण मग एक मनुष्य रडू लागला, तो लाव बघा ना म्हणे, या मातीच्या कुंभामध्ये सूर्य आला होता आणि पाणी संपल्यामुळे बिचारा सूर्य नष्ट झाला हो, शोकसभा आयोजित करा। असं होईल का कधी? का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकार, बिंबाकार म्हणजे प्रतिबिंबाचा आकार, दिशे भ्रंशला, भ्रंशला म्हणजे नष्ट झाल्यासारखा वाटतो। बघा बरं, पाणी संपलं, पाण्यामुळे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब संपलं, पण प्रतिबिंब संपलं म्हणून आकाशामध्ये असणारा बिंबरूप सूर्य तो नष्ट होतो का? परिभानो नाही नासला तया सवे, सवे म्हणजे बरोबर, तया सवे म्हणजे तया जलासवे किंवा तया प्रतिबिंबासवे। पाण्याच्या बरोबर किंवा प्रतिबिंबाच्या बरोबर
सूर्य नष्ट होत नाही. आता हे उदाहरणामध्ये कसं लावायचं, आपलं शरीर एक प्रकारचा मातीचा कुंभ आहे. आपलं अंतःकरण सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे जलाप्रमाणे स्वच्छ आहे आणि त्याच्यामध्ये मी या रूपाने जीवाचं जे स्फुरण आहे ते म्हणजे त्याचं प्रतिबिंब आहे. आणि आत्मा म्हणजे सूर्य आहे. सूर्य आत्म्याचं म्हणजे सूर्याचं, जीवात्मा प्रतिबिंब आहे. प्रारब्ध संपलं की शरीर संपतं, त्याबरोबर सूक्ष्म शरीर दुसऱ्या शरीरामध्ये निघून जातं. एक मनुष्य रडतो बघा ना म्हणे, आणि लोक म्हणतात सुद्धा बरं का, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो म्हणतात ना व्यवहारामध्ये. काही माणसं तर प्रवचनापेक्षा ते श्रद्धांजलीला जास्त वेळ घेतात. फार मोठी यादी असते आणि एखाद्याचं नाव नाही पुकार, बरं ते पाठ केलेले वाक्य असतात. बरं ते चंदना परिदेय जिजविला असे ते वाक्यच असतात सगळे. कुठून पाठ केले काय माहिती. पण ते म्हणतात काय, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आत्मा शांतच आहे, तू फक्त त्यांना अशांत करू नको. आत्मा शांतच आहे की नाश कोणाचा होईल, जीवात्मा प्रतिबिंब रूपाचा आहे. परे भानू नाही नाशला तया सवे, उपाधीच्या नाशाने चैतन्याची हानी होत नाही. दुसरं उदाहरण दिलं. तिसरं उदाहरण आता, ना तरी मठे आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया पैसे स्वरूपाची. वेदांत शास्त्रामध्ये काही वाद आहे. एक आहे अवच्छेदवाद आणि एक आहे आभासवाद. त्या आभासवादामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब मानलं जातं, त्याला चिदाभास मानला जातो. आणि काही वेदांत शास्त्रामध्ये ते आभासवाद मानत नाही, ते फक्त अवच्छेदवाद मानतात. मग अवच्छेदवाद मानला की 42 क्रमांकाच्या ओळीचं उदाहरण घ्या, आणि आभासवाद मानला की मागचं उदाहरण घ्यायचं. कारण आभासवाद आणि अवच्छेदवाद असे दोन वाद आलेलेच आहे. वाद म्हणजे बोलण्याच्या प्रक्रिया. आभासवादामध्ये प्रतिबिंब शिल्लक मानलेलं आहे, काही शास्त्रकार ते मानत नाही. पण मग अवच्छेदवादाच्या आणि आभासवादाच्या दोन्ही प्रक्रिया आपापल्या ठिकाणी योग्यच आहे. फक्त निर्देश केला पुढे, कारण ज्ञानोबांच्या समोर जेही कोणी अधिकारी असते त्या सर्वांच्या करता ते उदाहरण महत्त्वाचं आहे. एखादा अवच्छेदवादी असेल तर मग पुढचं उदाहरण घे, आभासवादी असेल तर मागचं उदाहरण घे. जे आपल्या जवळचं असेल ती प्रक्रिया आपण घ्यायची आणि आपल्या परमार्थाचं चिंतन प्रवास करायचा. ना तरी अथवा मठी, सध्याला आपण कुठे आहोत, मठामध्येच आहोत ना, धर्मशाळेमध्ये. मग इथे आकाश आहे की नाही, ही सगळी रिकामी जागा पोकळी म्हणजे आकाश आहे. इथलं आकाश मठाच्या आकाराप्रमाणे दिसते. बरं, मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, ते मठाच्या आकारानेच आकृतीला प्राप्त झालेलं असतं. आकाशाला वास्तविक आकार नाही, पण मठाचा आकार आकाशाला प्राप्त होतो. मग आपण काय म्हणतो बघा ना, इथला आकाश आयताकार आहे. आयताकार आहे की नाही असं म्हणतो आपण. वास्तविक आकाशाला आकार नाही, पण म्हणताना आपण काय म्हणणार, बघा ना इथला आकाश आकाराला प्राप्त झालं. बरं, कालांतराने नवीन इमारत करायची, मग इथला मठ काही कारणाने नष्ट झाला. मग काही माणसं रडू लागले, बघा ना इतक्या दिवस त्या आकाशाने पाठ ऐकला बिचारा, त्याचा काही दोष नव्हता, पण धर्मशाळेचा तो सभागृह तुटल्यामुळे आकाशही बिचारा फुटला असेल, तुटला असेल. असं होतं का कधी? मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया, तो म्हणजे तो मठ भंगलिया. त्या आकाश कसा आहे, आपैसे स्वरूपाशी, त्या आपल्या स्वरूपानेच विद्यमान आहे. म्हणजे मठ नष्ट झाला तरी आकाश नष्ट होत नाही. पूर्ण असणारा कुंभ उलंडला, लंडून दिला तरी सूर्याचा असणारं बिंब नष्ट होत नाही. सावलीवर प्रहार केला तरी तो घात अंगाला लागत नाही. तैसे शरीराच्या लोभी सर्वथा नाश नाही स्वरूपी, मन उनी तुहे नारोपे भ्रांती बापा. देव किती दयाने सांगता, अरे अर्जुना बापा ऐक, देवाची दया आहे. अर्जुनाला परमात्मा बापा म्हणतात. वास्तविक तो आहे शिष्य, तो आहे आपल्या पुत्राप्रमाणे. पण देवाचं आईचं अंतकरण त्या मुलाला म्हणते की नाही, बापा एवढं ऐक बाबा असं म्हणते ना, पण ते ऐकत नाही, कोणाचंच नाही ऐकत. मग तेव्हा त्याला बाबा एवढं तरी ऐकतो असं म्हणते की नाही. तैसे शरीराच्या लोपी, शरीराचा जरी लोप झाला तरी सर्वथा नाश नाही स्वरूपी,
सर्वथा म्हणजे सर्व प्रकारे, स्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपाचा नाश कधीच होत नाही. नाश कोणाचा होईल? शरीराचा, कारण ते उत्पन्न झालेलं आहे. जायते आहे म्हणून विनश्यते आहे, पण त्याचा जरी नाश झाला तरी आपल्या स्वस्वरूपाचा आत्मस्वरूपाचा नाशच होत नाही. म्हणून अर्जुना, या कारणामुळे तू हे भ्रांती नारोपी म्हणजे आरोपित करू नको. कोणती भ्रांती माहिती आहे का? शरीराचा नाश झाल्याबरोबर आत्म्याचाही नाश होतो, असा भलत्याच्या नाशाचा भलत्याच व्यक्तीवर आरोप करू नको. नाश होतोय शरीराचा आणि तू काय म्हणतो आहे? नाश होतोय आत्म्याचा. म्हणजे शरीराचा आरोप कोणावर केला? आत्मस्वरूपावर. असं करू नको. नाश होणार आहे शरीराचा, पण तू त्या शरीराच्या नाशाचा आरोप मात्र आत्मस्वरूपावर करू नको. बरं, येता आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखीजे देईचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही आनाहाती. मग शरीराचा जरी लोप झाला तरी पण स्वरूप शरीरी आत्मस्वरूप त्याचा कधी नाश होत नाही. पण नाश होत नाही तर पाठीमागे सांगितलं, तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यते. तिथं देहांतराची प्राप्ती सांगितली, नाश कुठं सांगितला? मग जीवात्मा देहांतर प्राप्ती कशी करून घेतो तर भगवान त्याकरता दृष्टांत देतात. वांसांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराने विहाय जीर्णान्यन्यानि संयाती नवानि देही. या श्लोकात एकच ओवी आहे. वांसांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरः अपराणि, तथा शरीराने विहाय जीर्णानि अन्यानि संयाती नवानि देही. एवढ्या मोठ्या श्लोकामध्ये फक्त 2 पदच्छेद आहे, बाकी सगळा श्लोक सारखाच आहे. यथा ज्याप्रमाणे जीर्णानी वांसांशी जीर्ण झालेली कपडे, नराहा कपडे कोण बदलतो? मनुष्य. पशु काही कपडे बदलत नाही. पशु काय, पशु पक्षी बाकी त्यांना काही वस्त्र नाही. मनुष्य काय करतो? जीर्ण झालेली वस्त्र टाकून देतो आणि अपराणी नवानी दुसरी असणारी नवीन वस्त्र गृह्णाती धारण करतो की नाही. ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे बदलतो आणि नवीन असणारे कपडे धारण करतो, तथा त्याप्रमाणे देही देह धारण करणारा हा जीवात्मा जीर्णानी शरीराने विहाय जीर्ण झालेली शरीर टाकून देतो आणि अन्यानी नवानी संयाती. क्रियापद कसं वापरले भगवंतानी? तो धारण करतो असं नाही, दुसऱ्या नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे आपलं जुनं घर देतो सोडून, नवीन घरामध्ये राहायला जातो. मग आता मनुष्य जुने कपडे कधी टाकतो आणि नवीन कपडे कधी परिधान करतो? सण आला म्हणजे गुढीपाडव्याला. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्यनाथे. यातही थोडासा भाग असा आहे बरं. वस्त्र कोणतं टाकावं? जीर्ण वस्त्र सांडीचे. जीर्ण झालेले वस्त्र आपण टाकून देतो. मग नूतन वेडीचे नवीन वस्त्र परिधान करतो. हा झाला दृष्टांत. जशास तसा ज्ञानोबाला देतात. तैसे त्याप्रमाणे चैतन्यनाथे. चैतन्यनाथ म्हणजे कोण? आत्मस्वरूप जीवात्मा. बरं, आत्मा नाही. जीवात्मा काय करतो आहे? देहांतरा ते स्वीकारीजे. अन्य देहांतराला तो स्वीकारतो आणि ते सुद्धा वासनेनुसार. आता यातला एक बारका वास आहे. जुने कपडे टाकणं ठीक आहे आणि जुनं शरीर टाकणंही ठीक आहे, पण व्यवहारात कधी कधी असं दिसत नाही ना. सगळेच काही जुने शरीर टाकत नाही ना. कधी कधी काही तरुणही माणसं मारतात, कधी लहान वयातले बालकही मारतात, आणि मग त्यांचं शरीर कुठं जीर्ण झालं आहे? शंका येईल ना आपल्याला. जीर्ण म्हणजे कोणतं? वृद्धावस्थेला प्राप्त झालेलं. पण तसा अर्थ नाही घ्यायचा. ज्याचं कर्म संपलं ते शरीर जीर्ण होत असतं. कर्म संपलं की त्याला मृत्यू येतो. पण तो लहान बालक असेल किंवा तरुण असेल, त्याचं कर्म संपणं हे त्याच्या शरीराचं जीर्णत्व आहे. आणि कर्म संपलं की तो शरीराला टाकतो. आणखी त्यातला एक बारकावा असा आहे, जुने कपडे टाकायचे असेल, नवीन कपडे परिधान करायचं असेल तर मनुष्य ते सहज करतो. बघा, सहज करतो.
त्यात त्याला आनंद मिळतो आहे. पण लहान मुलगा मात्र तसं नाही करत. त्याला जर नवीन कपडे जर आपण दिले आणि जुने कपडे अंगावरचे काढून घेतले तर जुने काढताना तो रडतो. घडतं की नाही? हे त्याला हसण्यासाठी नाही, आपलंही तसंच आहे. संत महात्मे जर अवताराला यायचे असेल तर नवीन देह आनंदाने धारण करतात आणि जुने शरीर आपोआप सोडून देतात. आपलं लहान मुलाप्रमाणे आहे. आपण म्हणायला आहे पण आपण वयाच्या प्रबोधी विचाराच्या नाही, तसं आपणही लहानच आहोत की नाही. म्हणून हे शरीर आपलं सोडावंसं वाटत नाही. खरं तर असं आहे, शरीर सोडणं सोपं आहे ना, नवीन शरीर मिळणार आहे. पण आपण अनादी काळापासून हेच करत आलो आहोत. शरीर सोडण्याचा आणि घेण्याचा प्रकार फक्त ममत्वामुळे ते आपल्याला सोडावंसं वाटत नाही. आणखीन काही चिंता नाही, तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.